आज बऱ्याच दिवसानंतर मी अण्णा हजारेंच्या गावात म्हणजे राळेगण सिद्धीला आलेलो आहे। इथे शांतता आहे। पाऊस कमी झाला असला तरी अण्णांच्या कामामुळे हा सगळा परिसर हिरवागार आहे। जुलै महिन्यामध्ये दिल्लीत उपोषण केल्यानंतर अण्णा बऱ्याच दिवसात काही बोललेले नाहीत। अण्णा शांत का? इतकी आंदोलनं देशात चालली आहेत, भ्रष्टाचाराविरोधी इतके आरोप चालले आहेत, तरी सुद्धा अण्णा का बोलत नाहीत असा प्रश्न तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात आहे। मी हाच प्रश्न घेऊन अण्णांच्या दारी आलोय। अण्णा, बऱ्याच दिवसांनी मी इथे आलोय। मला या तुमच्या गावात आल्यावर शांत वाटतं, बरं वाटतं। पण आज आधी मला तुम्हाला तुमच्या प्रकृतीविषयी विचारायचं आहे। काही दिवसापूर्वी 8-9 दिवसापूर्वी तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, कशी आहे तुमची प्रकृती? आता ऑपरेशन झालं एका डोळ्याचं आणि 10 दिवसानंतर डॉक्टरने तपासणी केली, ऑपरेशन सक्सेस झालं। फक्त 10 दिवस उन्हात फिरायचं नाही, बाहेर पडायचं नाही एवढा सल्ला दिला। बाकी ऑपरेशनमुळं माझे नजर खूप चांगली झाली, तेज झाली। आता तुम्हाला स्वच्छ दिसायला आता लागलं, स्वच्छ दिसायला लागलं। म्हणजे अधिक मोठ्या उत्साहाने तुम्ही पुन्हा आंदोलनात उतरणार हो, आहात। त्यासाठी तर आता म्हणलं देशभर फिरायचं आहे। आधी तब्येत तंदुरुस्त असली पाहिजे, मध्ये काही थोडा डिफेक्ट व्हायला नको, म्हणून आधीच ऑपरेशन करून घेतलं। आता जानेवारीपासून सबंध देशभर फिरायला सुरुवात करणार। आणि नव्या उत्साहाने तुम्ही तयार झालात नव्या आंदोलनासाठी। पण मला सांगा, गेले 2 महिने म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर आणि आता हा अर्धा ऑक्टोबर, 2.5 महिने देशामध्ये भ्रष्टाचाराची मोठमोठी प्रकरणं उघडकीला येत आहेत। अरविंद केजरीवाल एका पाठोपाठ एक आरोप करतायत। त्यांनी रॉबर्ट वड्रांचं प्रकरण काढलं, त्यांनी सलमान खुर्शीद यांचं प्रकरण काढलं, त्यांनी आता नितीन गडकरींचं प्रकरण काढलं। दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये किरीट सोमय्या सुद्धा भुजबळांचं प्रकरण काढतायत, तटकरेंचं प्रकरण काढतायत। एवढी भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीला येत असताना आमचे अण्णा शांत का असं लोक विचारतायत, याचं काय उत्तर आहे? नाही, काय की मी तसं शांत नाहीये। आंदोलनानंतर सबंध देशभरातून फक्त नागालँड, मिझोराम, केरळ हे छोटीसे राज्य सोडली तर सबंध देशभरातल्या प्रत्येक राज्यातून हजारो लोकांची पत्र आमच्याकडे आली आणि मग त्याच्यावरून 10-12 लोक लावून त्याचं शॉर्टिंग केलंय। शॉर्टिंग करून प्रत्येक प्रकरणामध्ये त्याचं नाव, गाव, पत्ता, मोबाईल आता कॉम्प्युटरला फीड करायचं काम चाललंय। 4 कॉम्प्युटर सतत चाललेले आहेत। ही हजारो प्रकरणं भ्रष्टाचाराची आहेत? नाही, आता जी नवीन मोमेंट सुरू करायची, आंदोलनानंतर जे देशातले हजारो लोक जे बोलायला लागलेत की आम्ही तुमच्या बरोबर या आंदोलनात सहभागी व्हायला तयार आहोत, त्यांना आता जोडायचं काम चाललंय। आणि होऊ शकतं आज आमच्याकडे काही लाखापर्यंत प्रकरणं जातील, पण याचा गुणाकार व्हायला वेळ लागणार नाही। मग लाखाचे काही लाखो होतील आणि लाखाचे काही कोटी होतील। आणखी तुम्हाला 1 वर्षात दिसेल की मी ज्यावेळेला देशभर फिरणार आहे त्यावेळेला ही जोडलेली माणसं प्लस आणखी नवीन जोडणारी माणसं काही कोटी लोक उभे राहतील या आंदोलनाशी आणि सरकारचं नाक दाबलं तर तोंड उघडेल अशी अवस्था होईल। तर मी स्तब्ध नाही राहिलो, मी शांत नाही, माझं काम चाललेलं आहे। फक्त टीव्ही समोर मी वेळोवेळी जात नाही। फक्त तुम्ही टीव्ही समोर येत नाही, म्हणजे तुम्ही तुमच्या आंदोलनाची पद्धती बदलली आहे। अण्णा, मला सांगा, अरविंद केजरीवाल एका पाठोपाठ एक आरोप करतायत। त्यांनी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रॉबर्ट वड्रांवर आरोप केले, सलमान खुर्शीद आणि इतर नेत्यांवर आरोप केले। दर आठवड्याला पत्रकार परिषद घेतायत, एक गौप्यस्फोट करतायत। तुम्ही या गौप्यस्फोटांशी सहमत आहात का? असा आरोप करणं योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, पुरावे असतील तर आरोप करणं दोष नाही। फक्त मुद्दा एकच आहे की एक प्रकरण घेतलं, त्याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे, मग दुसरं प्रकरण, त्याचा सोक्षमोक्ष लावला, तिसरं प्रकरण, असं करत गेलो तर जनतेला आणखी विश्वास वाढतो। जसं महाराष्ट्रामध्ये आपण एक प्रकरण घेतलं, दुसरं प्रकरण घेतलं आणि 7 कायदे सरकारला करावे लागले। असं टप्प्याटप्प्याने आपण पुढे जाऊ। म्हणून अरविंद जे करतं तो दोष मानता येणार नाही। जर त्याच्या हाताशी पुरावे आले असतील तर पुराव्यानिशी ते बोलायलाच पाहिजे। काय त्याने घोटाळा केलाय, कुठं घोटाळा केला, किती पैशाचा केला, हे लोकांना समजलं पाहिजे। फक्त ते मध्ये सोडायचं नाही, त्याचा सोक्षमोक्ष लावलायचा आहे। एवढं जर केलं तर त्याला आणखी भेटायला येईल।
तुम्हाला असं वाटतं अरविंद जरा घाई करतोय म्हणून? याचं कारण असं आहे अण्णा, लोक असं म्हणतात, अरविंदचे हितचिंतक म्हणतात, दर आठवड्याला तुम्ही एक प्रकरण काढता, त्याचा पाठपुरावा करत नाही. तुम्ही जे म्हणताय सोक्षमोक्ष लागत नाही, त्यातून काही निघत नाहीये. सरकारी पक्ष सांगतो, विरोधी पक्ष सांगतो, पाहिजे तर तुम्ही कोर्टात जा. कोर्टात कुणी जात नाही, नुसती आरोपांची राळ उठवली जाते, सनसनाटीपणा होतोय. हे तुम्हाला योग्य वाटतं का? नाही, हे काय की कोर्टात जा म्हणणं हे गैर नाही आहे, पण त्यांना हे माहित आहे की एक केस घेऊन कोर्टात गेलो तर त्याला 10-10 वर्ष लागतात, तोपर्यंत सरकारही राहणार नाही, हे लोक राहणार नाहीत. कोर्टात जाणं जेवढं आवश्यक आहे तेवढं जनतेच्या न्यायालयात जाणं सुद्धा आवश्यक आहे. कारण जनतेला समजलं पाहिजे की हे काय चाललेलं आहे, किती घोटाळे लोकांनी करतायत, हा देश लुटायचं काम चाललंय. 150 वर्षात इंग्रजाने जेवढं लुटलं नाही तेवढं 65 वर्षात आमचेच लोक लुटायला निघलेत. म्हणजे याचा अर्थ अण्णा असा आहे की जरी तुम्ही अरविंदच्या राजकीय पक्षात नसलात किंवा पक्षाबरोबर नसलात, तरी तो जे काम करतोय त्याच्याशी तुम्ही सहमत आहात? नाही, बिलकुल, ते तर मी सहमत आहे त्याच्यात, कारण ते करायला पाहिजे. आज एक तर कोणी धाडस करत नाही. धाडस केलं तर मग त्यांना भीती वाटते, हे आपल्याला मारतील, यांना आणतं. कारण हे गुंड बरेच आहेत ना यांच्यामध्ये, हे काही सरळ गेलेले लोक नाहीत. आता संसदेत तुमचे 163 लोक दागी लोक आहेत आणि 35 मंत्र्यापैकी 15 वरती आरोप आहेत. काय होणार आहे संसदेचं? तर लोक घाबरतात. अशा अवस्थेत कोणीतरी उभा राहतो, धाडस करतो, ही सामाजिक दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे हे व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? व्हायला पाहिजे. फक्त ते एक सूक्ष्म लागला, दुसरा लागला, असं करत गेलं ना तर जनतेला आणखी विश्वास वाढेल, जनता याच्यात सहभागी होईल आंदोलनात, आणि एक मोठं आंदोलन उभं राहील. म्हणजे अरविंदने अधिक पाठपुरावा केला पाहिजे, अधिक चिकाटीने हे केलं पाहिजे असं तुमचं मत आहे. मला इथे विचारायचंय, लोकांचं असं मत आहे तुमचा मार्ग वेगळा झाला, अरविंदचा मार्ग वेगळा झाला. तुम्ही असं म्हणालात दोघांचे मार्ग वेगळे असले तरी आमचं ध्येय एक आहे. अरविंदचा तुमच्याशी संपर्क असतो का? हो, तो मधून मधून फोन करतो. तुमचा सल्ला घेतो? हो, घेतो. म्हणजे तो मधून फोन करतो, विचारपूस करतो, प्रकृती कशी आहे, काय चाललंय, हे अजून म्हणजे आमचे फोन होतात. म्हणजे आम्ही काही एक दुसऱ्याचे दुश्मन नाहीत. शेवटी वाटा वेगळ्या असल्या तरी आम्हाला भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करायचा आहे. मंजिल आमची तिथेच आहे. भले आमच्या वाटा वेगळ्या असतील पण जायचं आम्हाला त्याच मंजिलवरती. वाटा वेगळ्या आहेत, हा भाग वेगळा. म्हणजे अजूनही अरविंदचा आणि तुमचा संवाद आहे? हो, बिलकुल. पण अण्णा, इथे काही लोक असं म्हणतात ही अण्णांचीच रणनीती आहे. अण्णांनी 2 सैन्य बनवली आहेत, एक राजकारणाच्या मार्गाने जाईल, एक राजकारण बाह्य मार्गाने जाईल. शेवटी एकत्र येऊन हे भ्रष्टाचारी जे आहेत त्यांच्यावर ही दोन्ही सैन्य हल्ला करतील, अशी काय रणनीती आहे का? निश्चित होणार, हे निश्चित होणार. एक दिवस दिसेल, जास्त दूर नाही. 2014 मध्ये इलेक्शन येत आहे, त्यावेळेला एक रणनीती दिसेल देशातल्या जनतेला. त्यावेळेला देशातल्या जनतेला हे कळून चुकेल की हे फक्त वरवर नव्हतं, तर याच्यामध्ये परिवर्तन हा विचार घेऊन हे दोन्ही वाटेने चाललेले आहेत. आता आम्ही जे करतोय त्याच्यामध्ये परिवर्तनाची गोष्ट आहे, आणि अरविंद जो करतो त्याच्यामध्ये परिवर्तन आहेच, प्लस आंदोलन. फक्त आज हे राजकीय क्षेत्र बदनाम होत चाललं म्हणून आम्हाला आवडत नाही. आणि आम्ही आमच्या जीवनात हे व्रत घेतलं वयाच्या 26 वर्षे, कुठल्या पक्षात जायचं नाही, पार्टीत जायचं नाही, इलेक्शन लढवायचं नाही, फक्त सेवा करायची या देशाची, समाजाची. पण अरविंदने निवडणूक लढवायला तुमची हरकत नाही? काय नाही, काय त्यांच्या लोकांनी निवडणूक लोकशाही आम्ही स्वीकारलेली आहे. तो इलेक्शनला पण कसा विरोध करणार? लोकशाहीचा स्वीकार केला आम्ही, तर त्याने इलेक्शन लढवावं. मी तर त्याला सांगितलं, तू उभे करणाऱ्या लोकांमध्ये चांगला कॅन्डिडेट मला जर दिसला तर मी त्याला सुद्धा सपोर्ट करेल. म्हणजे तुम्ही अरविंदच्या उमेदवारांनाही पाठिंबा देणार? सगळ्यांना नाही, जे चारित्र्यशील लोक दिसले, सर्व चांगले असतील तर. सर्व चांगले असतील तर मग अडचण नाही, पण सगळे चांगलं मिळणं जरा अवघड आहे सध्याच्या काळात. म्हणून त्याचा निरखून पारखून, त्याचा बॅकग्राऊंड, त्याचा सेवाभाव, सामाजिक राष्ट्रीय दृष्टिकोन, हे सगळं तपासून आम्ही जर चांगले उमेदवार दिसले तर त्याला सपोर्ट करू. अण्णा, मला इथे विचारायचं, तुम्ही म्हणालात 2014ला तुम्हाला ही रणनीती दिसेल,
काय दिसणार आहे 2014ला? कारण तुम्ही काही निश्चितपणे मनात विचार घेऊन चाललाय, दुसऱ्या बाजूला अरविंद निश्चितपणे विचार घेऊन चाललंय. 2014ला नेमकं आम्हाला काय दिसणार? नाही, 2014 मध्ये हे आहे की आता आम्ही जे चाललोय परिवर्तन, आता हजारो काही लाखो लोक आमच्याशी जोडत आहेत. सैन्यातले तुमचे जनरल, ब्रिगेडियर, कर्नल असे 100 लोक पत्र आलेत की आम्ही काल तुमच्या जनरल व्ही के सिंग इथे आले होते. हा, व्ही के सिंग काल आले. असे 100 लोक टॉप मोस्ट लेवलचे ऑफिसर्स आर्मीचे. IAS मधले 9 लोक आलेत, IPS मधले 7 लोक आलेत, आणि त्याच्यामध्ये तुमचे IGP म्हणजे एका राज्याचा जनरल, पोलीस ऑफ जनरल, असे 7 लोक आहेत. आता ही जी चांगली चांगले लोक जोडतात, स्वयंसेवी संस्थेचे लोक आहेत, गांधी विचारसरणीचे लोक आहेत, सर्वोदयातले काही चांगले लोक आहेत, हे जे जोडतात, आता या सगळ्यांना घेऊन आम्ही विचार करतो की ही मोमेंट करताना देशातून डिस्ट्रिक्ट, डिस्ट्रिक्टहून ब्लॉक, ब्लॉकवरून गाव, 1.5 वर्ष आमच्याकडे बाकी आहे गाव स्तरावरती जायचं.